नमस्कार मित्रांनो, मी संदीप गायकर सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल आयटी मोटर रायडिंगमध्ये। आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आज संध्याकाळी म्हणजे रात्री आपल्याला गावी जायचं आहे। तर सकाळी जाऊन CNG भरून येणार आहे आणि प्लस बाप्पाचं आगमन होणार आहे आपल्याकडे। तर सर्वांना आग्रहाचे आमंत्रण। ट्रॅफिक भरपूर आहे। पहिला आपण जाऊया CNG पंपवर, त्याच्यानंतर बघूया काय आहे ते। आणि गुड मॉर्निंग। तर मित्रांनो, आजच्या गावात तर मूड आहे ना एकदम फ्रेश आहे। आज सकाळी एकदम मस्त वाटतंय आणि वातावरण एवढं जबरदस्त झालं आहे ना, पूर्ण म्हणजे असं 7 वाजून गेले तरी वातावरण एवढं जबरदस्त फ्रेश आहे। कॅमेरामध्ये थोडं क्लिअर दिसेल तुम्हाला, पण खूप मस्त वाटतंय आजचा दिवस। आणि गावी जाण्याची पण एक उत्सुकता ॲक्च्युली बरं। कोकणामध्ये लांब जाणारे जे लोक तर शनिवारी रात्रीच गेलेत किंवा काल गेले असणार संडेला सर्वजण, कारण काल बऱ्याच लालपरी कारगिल नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। तर जातावेळी काय काय आपल्याला पाहायला मिळालं नाही, म्हणजे रात्रीचा प्रवास नाला सोपारा टू डायरेक्ट पल्लावेश्वर पाली पकडा, तिथून थोडं अंतर कमी। तर आपल्या गावाचं नाव आहे परली, तो वेलगरपाडा पकडा। तिथला जो पण प्रवास होणार आहे रात्रीचा, तो मी तुमच्यासमोर आज दाखवतो आहे। आणि त्यानंतर आम्ही 3 रिक्षा असणार आहेत। 3 रिक्षामध्ये फॅमिली आहे आणि प्लस 3 ते 4 बाईक असू शकतात। आम्ही रात्री संगती निघणार आहे सगळेजण। तर बघूया, खूप मजा असणार आहे जाण्याची। CNGची लाईन, अरे लाईन ही लाईन मित्रांनो, पूर्ण लाईनच लाईन बघायला मिळते CNGसाठी। आणि आपण जाणार आहे VIP लाईन। बापरे, ती पण लाईन मोठी असावी? नाही 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 नाही, तिकडे लाईन आहेच नाही मित्रांनो। तर आपण जाऊया VIP लाईनमध्ये, 30 रुपये भरायचे आणि एकदम टकाटक जायचं। तर चला भेटूया आपल्या काकांना। हे बघा, हे आपले काका दिसत आहे तुम्हाला? काय काका, कसे आहेत? हां, मजेत ना? आम्हाला VIP लाईनमध्ये टाकलं तुम्ही। चला, थँक्यू। येऊ का तिकडे? बाबा आहे बघा, दिसलं का? टाकू का? रिवर्स टाकू ना? रिवर्स टाकू ना? रिवर्स टाकू ना? थोड़ा ये साइड इधर ही ना, बस बघा। आपण आलोय पंपावरती आणि बघा आपले साहेब उठलेत आता। आणि आलिया टायर सर्व्हिस इथं CNG पंपाच्या बाजूलाच आहे। जेव्हा पण आपण येतो तेव्हा हवा चेक करून घेतो। आता आपण ॲक्च्युली 3 टायरची हवा चेक करून घेणार आहे आणि त्यानंतर आपला 4था टायर आहे तो डिक्कीमध्ये, तो पण आपण चेक करून घेणार। यासाठी आपल्याला पहिला खोलावा लागेल चाला आतमधला। तर पंक्चर वगैरे नाही ना कुठे? पंक्चर वगैरे नाही ना? नाही, ओके यार, खोलावं लागेल। इधर क्या खोल दूँ? क्या रहता है इसके अंदर? ये बॉटल बिटल निकाल देना पहला। गाड़ी का पेपर, ये क्या है पता नहीं, ये बॉटल है। ऐसे तो कुछ उसमें है ही नहीं रे। असं मित्रांनो याच्यात काहीच नाही बघा, बघायला गेलं तर। ये हेडलाईट आहे आतमधले आपला ओरिजिनल, आणि बॅटरी वगैरे आहे। अरे बॅटरी कोण चेक करेगा? बॅटरी चेक करेगा है ना, बराबर कम आहे ना? तर बऱ्याच दिवस माझ्या लक्षात होतं की आपल्याला हे सर्व करायला पाहिजे। चला, टाईट तर झालं, बॉटल ठेवूया। नंतर पहिले गाडीचे पेपर भिजले नाही ना? नाही, ओके आहेत, काय प्रॉब्लेम नाही आहे। तरी पण थोडंसं जरा ओके। हे ते हुक आहे, ते पण आपण ठेवून देऊया। गाडीचे पडदे लावले ना, त्याचे ते होप होते। आणि
बाकी तर आपलं हे सीट आणि हे आहे बघू शकता. चला ते आपण आता लावून घेऊया इथे, ते आपल्याला लागणारच आहे. इथं ठेवूया. ते गावी जायची तयारी आपली जोरात आहे. इथे उशी घेतली आहे बघू शकता आणि हे पण आहे. तर आपल्याला पटापट रिवर्स निघायचं आहे. का माहिती आहे का, संतोष भवनमध्ये परत ट्रॅफिक झाली ना तर आपल्याला निघता नाही त्यासाठी. ठीक आहे, परत भेटूया आपला गणपती बाप्पा. तर मित्रांनो फायनली आपण CNG आता भरून झालेलो आहे आणि आता पुन्हा आपण U-टर्न घेतोय. जाता वेळी बघू आपल्याला काय त्रास होणार आहे काय, कारण म्हणजे जास्त त्रास बोलला तर ट्रॅफिकचा तो आपल्याला नाही मिळाला पाहिजे, बस एवढंच. तर टोटली 4 टायरची हवा आपण चेक करून घेतली, म्हणजे जे आपण एक्स्ट्रा टायर आहे त्याची पण हवा ऑलरेडी चेक केली. तर आता आपण जाताना बघूया इथून पॅसेंजर घेऊन जाऊया. पेशंट बसा, ठीक आहे, त्यांना आपण घेऊया आणि पेशंटला सोडूया. फक्त एवढी देवाकडे प्रार्थना आहे की आपल्याला ट्रॅफिक मिळायला नको, बाकी काही नाही. गर्दी बघू शकता किती आहे का है किधर? नहीं कौन है? हाँ आप है ना बुकिंग में? हाँ चलो कोई बात नहीं. तो अपना रिक्शा बुकिंग ही होता है ऑनलाइन. मित्रांनो याचा आपल्याला बोललो होतं प्रॉब्लेम ट्रॅफिकचा काय नाही पाहिजे, तर तेच मेन म्हणजे मिळालं. बरोबर 7:30 पण तिथे होतो आणि आता वाजले 8:20, म्हणजे 1 तास. म्हणजे नॉर्मली 10 ते 15 मिनिटाचा पण रस्ता नाही, ते आपण 1 तास अडकलो होतो. आणि आता आपल्याला परत जायचं आहे रेंज ऑफिस. तर इथेच आपण आपला व्हिडिओ आता क्लोज करूया. हा होता CNG पंप आणि इकडचं येण्या जाण्याचं काय अपडेट. तर बघा कसे येतात म्हणजे काय बोलायचं. तर इथेच आपण व्हिडिओ करूया क्लोज आणि भेटूया पुन्हा आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तो परत पाहत राहा आपल्या चॅनलला आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. तर गुड बाय.